सिंदखेड राजा तालुक्यातील सोयनदेव परिसरात ढगफुटी सदृश पाऊस, पिके झाली जमीनदोस्त तर शेतातील नेट शेड गेले वाहून। बुलढाणा जिल्ह्यात 2 दिवसात अतिमुसळधार पाऊस झालाय। त्यामध्ये सिंदखेड राजा तालुक्यातील सोयनदेव शेत शिवारात अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने नदी नाल्यांना मोठा पूर आला आहे। नदीचे पाणी शेतात शिरल्याने शेकडो हेक्टर जमीन खरडून शेत पिकांचं आणि शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे। सोयनदेव येथील संजय इलक यांच्या शेतात असलेले शेडनेट वाहून गेल्याने त्यांचे 3 लाखापेक्षा अधिक नुकसान झाले आहे। या संपूर्ण नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून भरीव मदत शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे। करतोय की जे शेतकऱ्याचं नुकसान झालंय तर हे म्हणजे खूपच जास्त झालंय आणि महापूर झाल्यामुळं गावात पाणी घुसलंय। कोणाच्या म्हशी वाहून गेल्यात, कोणाचे बैल वाहून गेलेत, कोणाचे पिकं वाहून गेलेत, कोणाच्या ह्या सोयाबिनी वाहून गेल्यात आणि गावाचा संपर्क तुटलाय। गावात दवाखाना नाहीये, लोक आजारी असली तर पलीकडे अशा पावसामुळे जाता येत नाहीये। तर माझी शासनाला हात जोडून विनंती आहे की सिंदखेड राजा तालुका जिल्हा बुलढाणा यामध्ये देवखेड, सोयनदेव, रुमणा, खेडखेड, पिपरखेड, पाष्टा, वर्दळी, सोनोशी अशा बरेच गावाचे नुकसान झालेले आहे। तर शासनाने याची पाहणी करून शेतकऱ्याला जास्तीत जास्त नुकसान भरपाई